नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे दुधीचे पराठे। ॲक्च्युअली माझ्या मुलाला सर्दी झाली आहे आणि त्याला दुधीची भाजी खायची नाहीये। मग कशा तरी प्रकारे मला त्याला दुधी खाऊ घालायचे, त्यासाठी मी विचार केला की पराठे करूया आपण त्याचे। पराठे म्हणता येईल किंवा धपाटे म्हणता येईल आपल्या ह्याच्यामध्ये। तर यासाठी मी पहिले गव्हाचं पीठ घेतलंय, तेवढ्याच प्रमाणात ज्वारीचं पीठ, बेसन आणि थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्याने त्याला क्रिस्पीनेस येईल धपाट्यांना। यामध्येच आपण थोडं मीठ ऍड करणार आहोत। अद्रक, लसूण, एक मिरची आणि कोथिंबीर अशी पेस्ट बनवलेली आहे, ती यात टाकणार आहे मी। आणि हा खिसून घेतलेला दुधी, यातच थोडासा ओवा टाकणार आहे। धणा आणि जिऱ्याची पूड थोडीशी, थोडी हळद, तिखट, मिरची एक टाकलेली असल्यामुळे तिखट मी थोडं कमी टाकते, गरम मसाला। आणि याला आपण आता मळून घेऊया। थोडंसं तेल टाकून घेते मी याच्यात, एकदम थोडं। आणि याला आपण आता मळून घेऊया व्यवस्थित। जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही, मीडियम ह्याच्यात आपण याला मळून घेणार आहोत। रोज रोज भाजी खाऊन मुलांना कंटाळा येतो, मग त्यामध्ये असे वेगवेगळे पराठे मग त्यांना आवडतात। याच्या पुऱ्या पण छान होतात। आज आपण याचे धपाटे बघूया। या प्रकारे याला मळून घ्यायचे आणि याला 5-10 मिनिटांसाठी आपण असंच ठेवणार आहोत आणि परत याचे पराठे करूया। आपण आता बनवून घेऊया याचे धपाटे म्हणता येईल किंवा पराठे म्हणता येईल। लावण्यासाठी थोडंसं पीठ घेतलेले मी, बारीक 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 आपण याला थापून घेऊया। व्यवस्थित भाजून घेऊया याला। आता तेल लावून घ्यायचे दोन्ही साइडने व्यवस्थित। एकदम क्रिस्पी आपण याला लालसर भाजून घेतलं की टेस्टला पण हे छान लागतं। आता हे भाजले की आपण हे सर्व करूया। तर हा तयार आहे आपला दुधीचा पराठा म्हणता येईल किंवा धपाटा। आता टेस्ट करून बघूया।
मस्त आहे. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.